दुष्काळी पट्ट्यातील हजारो कुटुंब देशाच्या वेगवेगळ्या शहरात आणि खेड्यात गलाई व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलेली आहेत। दुष्काळी परिस्थितीवर मात करत हिम्मतबाज युवकांनी सोने चांदीच्या व्यवसायात आपलं नाव कमावले। गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आणि तुमच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका मी घेतलेली आहे। गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी गलाई बांधवांच्या खांद्याला खांदा लावून ताकदीने काम करणार आहे। त्यामुळे गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे प्रतिपादन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या देशभरातील गलाई बांधवांच्या राष्ट्रीय महामेळाव्यात ते बोलत होते। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील म्हणाले, गलाई व्यवसायाला 200 वर्षांची परंपरा आहे, परंतु गलाई बांधव संघटित नसल्यामुळे आणि या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आतापर्यंत केंद्र सरकारच्या पुढे कुणीच मांडल्या नाहीत। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून 22 राज्यातील मराठी व्यापारी आणि गलाई बांधव जोडले गेलेले आहेत। गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा मिळावा, कलम 411 मध्ये संशोधन करावे यांसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन केलंय। गलाई व्यवसायाला केंद्र सरकारकडून सूक्ष्म आणि लघु उद्योजकाच्या विभागामध्ये दर्जा मिळावा यासाठी मागणी केली आहे। तसेच गलाई व्यवसायाला स्मॉल रिफायनरीचे लायसन्स मिळावं यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही ताकदीने संघर्ष करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कुंडल येथील प्राचीन जैन मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सकल जैन समाजाच्या वतीने देण्यात आलाय। कुंडल येथील घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आमदार अरुण लाड, किरण लाड, कुंडलिक एडके, दक्षिण जैन भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण जैन भारत सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, दक्षिण जैन सभेचे महामुख्यमंत्री डॉक्टर अजित पाटील, पलूसचे उद्योजक BR पाटील, राजू मदवाने, वसंत राजमाने प्रमुख उपस्थित होते। यावेळी जैन समाजाच्या मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने चालणारा आहे, परंतु अशा या समाजाच्या भावना कोणी दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल। कुंडल येथील हे तीर्थक्षेत्र अतिशय सिद्ध क्षेत्र आहे। आजपर्यंत या तीर्थक्षेत्रावर कधीही चुकीच्या घटना घडल्या नाहीत। या कुंडल गावातील इतर समाज ही आमच्या सिद्ध क्षेत्राला ग्रामदैवत मानते। यांच्याकडून नेहमीच प्रत्येक धार्मिक कार्यात खंबीर पाठिंबा असतो, परंतु अलीकडच्या 1-2 वर्षात या सिद्ध अशा अतिशय क्षेत्रावर काही बाहेरील मंडळी वातावरण गढूळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत। त्यांनी आता तो थांबवावा, अन्यथा त्यांना जशास तसं उत्तर हा संपूर्ण जैन समाज आणि कुंडल गाव देईल याची नोंद घ्यावी। या प्राचीन मूर्तीची विटंबना कोणी समाजकंटकांनी केली त्याला कडक शिक्षा झाल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने देण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करून घेतलाय। त्यानंतर पाकिस्तान आणि भारतात चकमक सुरूच आहे। बुधवारी रात्री भारताने पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये एअर स्ट्राईक करून हल्ले केल्यानंतर सांगलीत मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास जल्लोष करण्यात आला। आपल्या माता भगिनींचे सिंदूर पुसण्याचं दुष्कृत्य दहशतवाद्यांनी केलं होतं। एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून आपल्या महिलांच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर दिले। याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगलीतील शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलाय। यावेळी भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर लवकरच पाकमुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। भारताला मदत करणाऱ्या अमेरिका, जपान, इस्रायल, रशिया यांसारख्या सर्व देशांचे आभार मानण्यात आलेत। यावेळी सांगलीमधील माता भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शुक्रवारपासून नाले सफाईला सुरुवात केली आहे। 1.5 महिन्यात 65 किलोमीटरचे नाले आधुनिक यंत्रणा वापरून स्वच्छ केले जाणार आहेत। आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत शेरी नाला पुलानजीक नाले सफाई कामाला सुरुवात करण्यात आली। एकूण 1.5 महिन्यात 65 किलोमीटरचे नाले महापालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत। यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करून नाले सफाई करण्यात येते। नाले सफाईचे कंत्राट स्वप्नील सर्जे यांच्या फर्मकडे देण्यात आले। या नाले सफाईसाठी JCB, पोकलँडसह आधुनिक मशिनरी नाल्यात उतरवून स्वच्छता केली जाते। मान्सूनपूर्वी नाले सफाई पूर्ण होणार असल्याचे संभाव्य आपत्तीमध्ये शहरात साचलेलं पाणी हे वेळीच नदीला मिसळण्यास मदत होणार आहे। यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर काळे आदी कर्मचारी उपस्थित होते।
मिरजेतील शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणी प्रशासनाच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने आज सांगलीतील शासकीय रुग्णालयावर म्हैस बोडण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं। सामान्य कर्मचाऱ्यांबरोबर कारवाई न करता रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर कारवाई करावी या मागणीसाठी मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की 3 मे रोजी मिरज शासकीय रुग्णालयातून 3 दिवसांचं बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती। रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हलगर्जीपणामुळे आणि सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेले। तेव्हा डॉक्टर प्रकाश गुरव यांची वैद्यकीय पदवी रद्द करावी। डॉक्टर गुरव यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले। स्वच्छतेसाठी लागणारे फिनाईल आणि इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। रुग्णालयाच्या दूषित पाणीवर कोट्यवधी रुपये खर्ची पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडले जाते। शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठवावा। या मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली म्हैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलक आणि रुग्णालय सुरक्षा रक्षक पोलीस यांच्यात किरकोळ वादाचे प्रकार घडलेत। मे दांडेकर आणि कंपनीचे संस्थापक सांगली भूषण पुरस्कार प्राप्त अरुण रंगनाथ तथा दादा दांडेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले। मृत्यूपश्चात त्यांचं नेत्रदान आणि त्वचादान करण्यात आलं। यानंतर तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। स्वातंत्र्यपूर्व काळात बेळाशीच्या बंडाचे नेतृत्व करणारे स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ दांडेकर यांचे ते चिरंजीव होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, बंधू, 3 भगिनी, सुना, नातवंडे असा परिवार आहे। मे दांडेकर आणि कंपनी या किराणा क्षेत्रातील व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी 54 वर्षांपूर्वी रोवली होती। किरकोळ किराणा व्यापारी संघटना, विश्वजागृती मंडळ, ब्राह्मण नागरी सहकारी पतसंस्था, नाट्य क्षेत्रातील ॲक्टिव्ह ग्रुप यांसारख्या अनेक संस्था त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केल्या। सांगली भूषण पुरस्कार, सूर पहाटेचे, आंतरजातीय वधूवर मेळावे, अपंग वधूवर मेळावे, महाहदगा अशा अनेक संकल्पनांचे ते जनक होते। रोटरी क्लब ऑफ सांगली, वुमन्स एज्युकेशन सोसायटी, रिमांड होम, लोकनायक शिक्षण मंडळ, संस्कार भारती, गणेश मंगल कार्यालय, जय मातृभूमी, व्यायाम मंडळ, मारुती चौक, विठ्ठल मंदिर, नगर वाचनालय यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांचे ते आधारस्तंभ होते। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांसारख्या राज्यस्तरीय अग्रगण्य संस्थेच्या विश्वस्त मंडळात त्यांनी अनेक वर्ष महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं। महापूर, दुष्काळ, कोविड अशा नैसर्गिक आपत्ती काळात त्यांनी पुढाकार घेऊन मदतकार्य केले। सांगली आणि परिसरातील सामाजिक, कला, नाट्य, क्रीडा, सहकार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती। त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे। जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सुमारे 680 जागा रिक्त आहेत। ठराविक शाळेतच प्रवेश हवा या पालकांच्या हट्टामुळे गेल्या 2 महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू असताना पालकांनी प्रवेश घेतलेले नाही। त्यामुळे 3री प्रवेश यादी जाहीर केली असून प्रवेशासाठी 14 मे पर्यंतची मुदत दिली आहे। जिल्ह्यात RTEतून प्रवेश देण्यासाठी 218 शाळा प्राप्त झाल्यात। त्या शाळेमध्ये सुमारे 2038 जागा उपलब्ध झाल्यात। उपलब्ध अर्जातून प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आले। निवड यादीतून 2082 जणांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली। संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स प्रतींसह तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या समितीकडे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली। या मुदतीमध्ये 1358 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालाय। अजूनही 680 जागा रिक्तच आहेत। या रिक्त जागेवर प्रवेश होण्यासाठी 3री प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली। या यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिनांक 8 ते 14 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान प्रवेशासाठी पालकांनी मुलाचा जन्म दाखला, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा असे कागदपत्र आवश्यक आहेत। राखीव प्रवर्गातून असल्यास जातीचा पुरावा, भाड्याने राहत असल्यास भाडे करार, पालकाचे सचित्र ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रेही आवश्यक आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। महापालिकेच्या दिव्यांग बांधवांना प्रशासनाने उदरनिर्वाह भत्ता वर्ग केल्याने दिव्यांग बांधवांनी आयुक्त सत्यम गांधी यांचा सत्कार केलाय। माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी आयुक्तांनी भेट घेतली आहे। महापालिकेचा दिव्यांग कक्ष अद्ययावत आणि सर्व सोयी नियुक्त करावा अशी मागणी यावेळी स्वाती शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे। महानगरपालिकेकडे 1800 नोंदणीकृत दिव्यांग आहेत। सन 2024 ते 25चा दिव्यांगांना दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता दिला नव्हता। दिव्यांग बांधव वारंवार महापालिकेकडे विचारणा करण्यास येत होते। ही बाब निदर्शनास आल्यावर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेविका
ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी या दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा अशी मागणी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना समक्ष भेटून केली होती। त्यानंतर प्रशासनाने दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता वर्ग केला। त्यामुळे ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त सत्यम गांधी यांचा सत्कार केलाय। ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी महापालिकेचा दिव्यांग कक्ष सर्व सोयीने युक्त आणि अद्ययावत करावा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे। महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानाच्या शेजारी असलेल्या इमारतीमध्ये हा दिव्यांग कक्ष असून दिव्यांग विभाग प्रमुखांची जबाबदारी ही 2 विभागाकडे असणाऱ्या व्यक्तीकडे असल्यामुळे ही व्यक्ती दिव्यांग विभागाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही। त्यामुळे दिव्यांग विभागासाठी पूर्ण वेळ उपस्थित असणारे प्रमुख म्हणून नेमण्यात यावे यांसह दिव्यांगांबाबतीत अनेक मागण्या देखील करण्यात आल्या। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयास एक कार्डिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली। यासाठी 34,03,000 रुपयांचा निधी मंजूर होता। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। प्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, तृप्ती धोडमेसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वृषाली राऊत आदी जण उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीमध्ये उपस्थित केलेल्या मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे कार्डिक रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता 34,03,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते। हृदयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताभिसरण प्रणाली, रक्तवाहिन्या, हृदयस्नायू झडपा किंवा लय प्रभावित करतात। बऱ्याचदा अशा रुग्णांच्या रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होतात, त्यामुळे छातीत दुखणं, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येतो। या रुग्णांसाठी तात्काळ कार्डिक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आटपाडी भागातील हृदयविकाराच्या झटक्यासह आता गंभीर आजारी रुग्णांना ऑक्सिजन आणि श्वसन सहाय्य प्रदान करण्याची आवश्यकता असलेल्या तसेच अतिगंभीर गरोदर मातांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सहज शक्य होणार आहे। आटपाडी परिसरातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज कार्डिक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे।